नमस्कार. आज आहे नवरात्रीचा 5वा दिवस आणि आपण आलो आहोत मुंबईतील मुंबादेवीच्या दर्शनाला. मुंबई शहराचे नाव मुंबादेवीच्या नावावरून देण्यात आले आहे आणि मुंबादेवी ही मुंबईची ग्रामदेवता आहे हे तर सर्वांनाच माहीत आहे. पण मुंबादेवीचे पहिले मंदिर हे भुलेश्वरला नसून बोरीबंदर येथे होते हे तुम्हाला माहीत आहे का? होय, मुंबादेवीचे पहिले मंदिर 1675 मध्ये बोरीबंदर येथे कोळी बांधवांनी बांधले होते. पण काही काळानंतर इंग्रज सरकारच्या विरोध आणि हस्तक्षेपामुळे देवीचे मंदिर बोरीबंदरमधून हलवण्यात आले. त्यावेळी पांडुरंग सोनार म्हणजेच पांडू शेठ यांनी भुलेश्वर काल्बादेवी येथील बाजारपेठेत त्यांची जागा देवीचरणी अर्पण केली आणि 1737 मध्ये त्या ठिकाणी मुंबादेवीचे मंदिर पुनर्स्थापित केले. आता जवळपास 300 वर्षापासून हे मंदिर भुलेश्वर काल्बादेवी येथे स्थायिक आहे. आजही मुंबादेवी संपूर्ण मुंबई आणि मुंबईकरांचे संरक्षण करत व सर्वांच्या मनोकामना पूर्ण करत उभी आहे. मुंबादेवीच्या बाजूलाच माता अन्नपूर्णेची मूर्ती आहे आणि मंदिराच्या बाहेर श्री हनुमानाचे मंदिर देखील आहे. नमस्कार, मी हेमंत जाधव, मुंबादेवी मंदिर मुंबई व्यवस्थापक. मी या मंदिरामध्ये गेली 18 वर्ष कार्यरत आहे. मुंबादेवी ही मुंबईची ग्रामदेवी आहे आणि मुंबादेवी ही या काळबादेवी एरियामध्ये बसलेली देवी आहे. चारी बाजूला मोठमोठ्या बाजारपेठा आहेत. मुंबादेवीमध्ये सध्या नवरात्रीचा उत्सव चालू आहे. सकाळी 5:30 वाजता मंदिर उघडतं आणि रात्री 10 वाजता मंदिर बंद होतं. माझं नाम आत्माराम रामस्वरूप गौतम. मुंबादेवीच्या नावावर यांचं नाव मुंबई आहे. हे पहिला हे काय कोळी लोकांना हे मुंबई काय आहे ते 9 ठिकाणी कोळीवाडा होता मुंबईमध्ये. तर हे काय पहिला अगोदर 300 वर्षापूर्वी ते होते का तिकडं आपल्या काय कोलाबाला समुद्रामध्ये भेटले होते कोळी लोकांना. आता ही आली ते समुद्राचं काय व्यवस्थित झालं, डेव्हलपमेंट झाले त्यांचे कोलाबाची. तो आले का मुंबादेवी इकडं ते पांडुरंग सोनार या नावचा एक होता भाविक, त्याने हे बांधकाम केलेलं आहे.